पानपट्टी चालकांवर सुद्धा एफडीएनं मोक्का लावणं अन्यायकारक आहे। हा कायदा संघटित गुन्हेगारी जी असते आणि हत्या करणाऱ्यांसाठी आहे अशी भूमिका मांडत महाराष्ट्र पान व्यापारी महासंघानं आज आझाद मैदान इथे मोठं आंदोलन पुकारलं आहे। या निषेधाचा भाग म्हणून आज महाराष्ट्रातील सर्व पानटपऱ्या बंद ठेवण्यात आल्या। राज्यभरातील सर्व पानटपरी चालक आझाद मैदानावरती एकवटले। त्यांच्या मागण्या आणि भूमिकेबाबत बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं एफडीएच्या विरोधात एल्गार पुकारलेला असून एफडीएनं जो आता पानपट्टी चालकांवरती जर पान मसाला विक्री केली तर मोक्का लावणार असल्याचं विधान केलेलं होतं। एक नवीन तो कायदा पारित केलेला होता। त्या विरोधात हे सर्व व्यापारी जे आहेत ते आता उभे ठाकलेले आहेत। आपण बघतोय की मोठ्या संख्येनं पानपट्टी चालक या ठिकाणी आपल्या आंदोलनात आलेले आहेत। काय सांगाल, नेमका काय विरोध आहे मोक्का विरोधात, काय सांगाल? आज आम्ही महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ संलग्न प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष आणि प्रत्येक पदाधिकारी आलेले आहेत। आज आम्ही आझाद मैदानावर सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहोत। जो त्यांनी अन्यायकारक मोक्का लावलेला आहे त्या विरोधात हे आंदोलन आहे। मोक्का कायदा हा संघटित गुन्हेगार, वारंवार खून, बलात्कार अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। पण तसा कोणताही गुन्हा न करता केवळ आपल्या कुटुंबासाठी झटणाऱ्या पान व्यावसायिकांवर हा मोक्का अन्यायकारक लावलेला आहे। आमची अशी मागणी आहे की जिथून गुटखा येतो, गुटखा ट्रक भरून राज्याच्या सीमेवरून आत येतो, त्याच्यावर कारवाई न करता डायरेक्ट पान व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाते। ज्यावेळी 2012 साली गुटखा बंदी झाली त्यावेळी आमच्या असोसिएशननं गुटखा बंदीचं स्वागत केलं। पण 1 वर्षानंतर पूर्णपणे गुटखा बंदी करण्यासाठी सरकार अपयशी ठरलेलं आहे। सरकारच्या सीमेवरून सरकारच्या यंत्रणेकडून आपल्या राज्यात गुटखा येतो आणि फक्त काहीतरी आम्ही जनतेसाठी चांगलं करतोय एवढं दाखवण्यासाठीच फक्त पानवाल्यांवर कारवाई केली जाते। तुमचं शिष्टमंडळ भेटायला गेलेलं आहे का? आणि नेमकं आता तुम्ही इथं आवाज उठवताय, शासन लक्ष दिलं असं वाटतं का? नाही, शासन लक्ष दिलं असं आम्हाला शंकाच वाटते शासनाची। आता पुढे तुमचं काय पवित्र असतं? शासनाचे पवित्र आमचं असं की आमची ही जी लोक आहेत की आमच्या संघटनेच्या बाबतीत आम्ही काय म्हणतोय ते PM योजनेतनं आम्ही धंदा बंद करतो। आम्हाला 10 लाख बिनव्याजी कर्ज PM योजनेतनं द्यावे, 20 वर्षाचं कलमला आम्ही धंदा बंद करतो। आम्ही ते दुसरा धंदा चालू करतो, शासकीय नोकरी जमा हे करावे। आणि पानवाला गुटखा आणायला जात नाही, त्याला आणून दुकानात दिलं जातं, पण ते महत्त्वाचं आहे। आणि मोठी गोष्ट काय, सीमेवर जी चालू आहे, गुजरातला चालू आहे, कर्नाटकात चालू आहे, त्यामुळं ही जी घुसखोरी आपली बॉर्डरवरून येते त्याला आम्ही जबाबदार नाही आहे। ते मसालावाला त्याच्यावरती कारवाई करून त्याचं कुटुंब जे आहे ते विस्थापित होतं आणि सुगंधित तंबाखू चालू कराव्याची त्यांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेंसह ऋतिक गणकवार, मराठी, मुंबई।